श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी शनिवारी काय करायचंय सांगण्यासाठी आली आहे. आज शनिवार आहे, कार्तिकेचा शनिवार आहे आणि आज आपल्याला गणेशजींना दुर्वा फुल वाहायचं आहे. शंकराच्या पिंडीवर जल वाहायचं आहे. थोडे काळे तीळ वाहायचे आहे, पांढरे तीळ वाहायचे आहे, बेलफूल वाहायचं आहे. जर तुम्हाला काही अजून एक्स्ट्रा मध्ये जायचं झालं तर थोडं मध अर्पण करा. आजचा दिवस हा जो शनिवार मानला जातो तो आपल्या शिस्तप्रिय अशा शनिदेवाचा असतो. त्याला शिस्त, रूल रेग्युलेशन असे खूप हे असतात. तुम्ही जे कर्म कराल त्या कर्माचं फळ देणारा हा देवता आहे. तुम्ही गेल्या जन्मात काय केलं आणि तुम्ही ह्या जन्मात काय करतात ह्याचा आपल्याला ताळमेळ देणं आवश्यक कळत नाही. परंतु आता तुम्ही काय करताय ह्याच्या नक्कीच तुम्ही तुमचं भविष्य जाणू शकता. त्यात कर्माचं फळ चांगलं ह्याच जन्मात आपल्या डोळ्यासमोर, आपल्या कुटुंबात, आपल्या समाजातच आपल्याला मिळतं. आपल्याला जास्त काही वेळ जर तुम्ही कुठले गुन्हा केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा शिक्षा मिळते. कुठून ना कुठून तुम्ही त्या गुन्हेगारातून पकडले जातात. अशाच प्रकारचं असतं. तुम्हाला काही लोक चांगलं बोलतात, काही लोक वाईट बोलतात. तर वाईट बोलतात त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं का तर आपल्या चुका आपल्याला समजतात की आपण काय चुकतोय. चांगले बोलणार तर सगळं चांगलं बोलतात. चांगले बोलण्यावर भाळून न जाता वाईट बोलण्याकडे लक्ष द्या. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन समजा की त्यांना काय म्हणायचं आणि त्यामधून आपण आपल्या चुका सुधारायच्या असतात. आता जर विशेष बघायला गेलं तर शनिवार आहे. आज दान पुण्य नक्कीच करा आणि स्पेशली जर तुम्हाला राहू, केतू, शनी यांची पीडा चालू असेल आणि तुमची काही धनाचे मार्ग वगैरे अडकलेले असतील, कामं अडकलेली असतील तर तुम्ही शनिदेवाला आज संध्याकाळी ते काळे तेल अर्पण करा, काळे तेल अर्पण करा. तुम्हाला कमीत कमी 7 कुत्रे जर मिळाले तर त्यांना दूध पोळी मात्र नक्कीच द्या किंवा ते नाही जमलं तर बिस्किट्स द्या. 7 नाही मिळाले, जितके मिळाले तितके करा. पण तुमच्या त्या दानाने तुम्हाला तुम्ही ते त्यांना प्रेम देणार किंवा काही खायला देणार, त्यांची भूक थांबणार आणि त्या ब्लेसिंग्स आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात. आणि शनिवारचा हा विशेष उपाय असतो. जर कुणाला अजून तुम्हाला असं काही द्यावंसं वाटलं तर चप्पल दान द्या किंवा काळ्या रंगाचं किंवा काळे पांढऱ्या रंगाचं चादर किंवा ब्लँकेट किंवा कपडे असं काहीतरी द्या, ज्याच्याने शनिदेव तुमच्याकडे प्रसन्न होतो आणि तुम्ही केलेल्या कर्माच्या फळामध्ये तुम्हाला काही देण्यासारखं असेल तर नक्कीच तो देतोच. तर आजचे हा उपाय आहे. गुळ चण्याचा नैवेद्य दाखवा. शनिवार आहे, हनुमंताच्या मंदिरात जायचे, तेल चढवायचे, हनुमान चालीसा वाचायचे, बजरंगबाण वाचायचं. वाचता नाही आलं तर ऐकायचं तरी नक्कीच आहे. घराच्या बाहेर कार्तिक महिना चालू आहे, घराच्या बाहेर दिवा लावायचा आहे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या इथे दिवा लावायचा आहे, तुळशीच्या इथे तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीची सेवा करत राहा, फळ नक्कीच मिळेल. तर अशा प्रकारे आता शनिवार आहे, छानपैकी साजरा करा. काही देण्या घेण्याचं आलं नक्कीच द्या. जर तुम्हाला कुठल्या शाळेमध्ये किंवा आश्रम मध्ये पुस्तकं वगैरे वह्या वगैरे पण देता आला तर सरस्वती मातेला तुम्ही नक्कीच नमन करून ते तुम्ही वाटाल लहान मुलांमध्ये. काही नाही झालं तर बिस्किट तरी द्या. अशा प्रकारे तुम्ही आजची सेवा नक्कीच करा. तुमच्याकडे जे कामगार वर्ग आहे त्यांना चहा बिस्किट द्या, भजी वडापाव असं काहीतरी द्या, कारण ते खूप महत्वाचे आहेत. कारण शनिदेवाला कामगार वर्ग आणि कुत्रे यांनी केलेल्या सेवा ज्या आहेत ना ते केलेलं त्यांना फार आवडतं आणि ते तुमची नक्कीच काळजी घेतील. श्री स्वामी समर्थ.